नमस्कार. मी वंदना चलदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. आज स्वयंभव ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न मी अ, म्हणजे पालकांचं समुपदेशन करायला जाते किंवा एखाद्या व्याख्यानामध्ये गेले किंवा सामाजिक कार्याच्या वेळेस समूह असेल माझ्यासोबत, तर नेहमी ह्याबद्दल चर्चा होते की आत्ता जो समाजामध्ये मुली ज्या असुरक्षित आहेत किंवा मुलींवरती अत्याचार अन्याय होतो, तर ह्याचं नेमकं कारण काय? किंवा हे कशामुळं होतं? ह्याच्याबद्दल तुम्ही काय समुपदेशन कराल किंवा तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न विचारला होता आणि मला माझ्यासाठी सुद्धा ते एक अभ्यासाचीच गोष्ट मला सुद्धा ती वाटली आणि म्हणून मग मी त्या प्रश्नाच्या उकलेपर्यंत किंवा त्या उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही हा जर व्हिडिओ थोडासा मोठाच आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत बघावं असं मला वाटतंय. तर सुरुवात करूया बलात्कारी तुमच्या दारी ह्या विषयाच्या अनुषंगाने. मानव्य जपाया हो मानव तू आधी, देवता जळू दे आसक्तीची व्याधी. माणुसकी खरं तर औषधाला सुद्धा मिळत नाही आणि ही माणुसकी कुठेतरी लोप होत चाललेली आहे. म्हणून असे अत्याचार होत आहेत का? अशा अन्यायकारक घटना घडत आहेत का? असा प्रश्न आपल्याला पडतो. तर जरा आपण डोळसवृत्तीने पाहिलं तर आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी समजू शकतात. आता आपल्या शरीरशास्त्राचा किंवा शरीर रचनेचा विचार केला तर मात्र आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेचे ठिकाण आहेत. ऊर्जेचे काही चक्र आहेत, ज्याला आपण चक्र म्हणतो. तर हे जे चक्र आहेत त्याच्यापैकी आपण 7 चक्र आहेत आपल्याला माहीत आहे. त्यापैकी आपण एक म्हणजे एकदम म्हणजे खालच्या बाजूला आपल्या मणक्याच्या खाली जे शेवटच्या टोकाला मागच्या बाजूला चक्र असतं, मूलाधार चक्र. मग याचा संबंध काय असं तुम्हाला वाटेल? तर मी तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तरही पुढं तुम्हाला मिळत जाईल. तर हे जे मूलाधार चक्र आहे, ह्याचं कार्यच आहे की पुनरुत्पादन करणं, माणसामध्ये कामवासना जागृत करणं, एका जीवाला जन्म घालणं, हे मुख्य कार्य ह्या मूलाधार चक्राचं आहे. आणि मग ह्या मूलाधार चक्राचा रंग कसा आहे? तर लाल आहे. तो कमळाच्या फुलाप्रमाणे आहे, दाखवलेला आहे चित्रामध्ये. आणि दुसरी गोष्ट त्याचं तत्व पृथ्वी तत्व आहे आणि त्याचा मंत्र लांब आहे. असं हे चक्र आहे. ह्या चक्रामध्ये 3 प्रकारे एनर्जी असते. तीव्र स्वरूपाची ऊर्जा, सौम्य स्वरूपाची आणि संतुलित स्वरूपाची. आता ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा ती प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये सारख्या प्रमाणात नसते. ती व्यक्तीने आहे, ती बदलत राहते. आता हे जे चक्र आहे मूलाधार चक्र, हे लहान म्हणजे 14 वर्षानंतर 12 ते 14 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये ॲक्टिव्ह होतं. आधी ते सुप्त स्वरूपात असतं आणि मग लहान मुलं जे आहेत ते मूलाधार चक्राची जी एनर्जी आहे त्यांच्या शरीरामध्ये, ते क्रिएटिव्हिटीसाठी, खेळासाठी, स्पर्धेसाठी. बघा लहान मुलं थोडंसुद्धा शांत बसत नाहीत, तर ती एनर्जी ती अशा पद्धतीने त्यांची क्रिएटिव्ह एनर्जी ते असते. पण जसं मुलं मोठे होतात किंवा मुली मोठ्या होतात, तसतसं हे मूलाधार चक्रामध्ये जी एनर्जी निर्माण होते. मग आता एनर्जी निर्माण होते ही कशामुळं? तर आपण दररोजच्या दररोज अन्न ग्रहण करतो, हवा, पाणी आहे. ह्यातून ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये क्रिएट किंवा जागृत होते किंवा साठून जाते किंवा प्रवाहित होते. आणि मग ती एनर्जी जर योग्य ठिकाणी, योग्य वेळी, व्यवस्थित जर ती खर्च केली नाही, तर मात्र ती तशीच साठून राहते. आणि मग साठून राहिल्यानंतर एक तर एनर्जीचं अधिक प्रमाण झालं तर मग व्यक्ती मनोविकारी होतो किंवा मग तो अत्याचारी होतो. आणि मग अशीच अशा व्यक्तींची संख्या कमी आहे, पण ती घातक आहे समाजाला. एनर्जीचं व्यवस्थित रूपांतरण झालं पाहिजे, एनर्जी खर्ची पडली पाहिजे. जसं की आईन्स्टाईनने त्यांच्या संशोधनामध्ये
त्यांच्या अभ्यासातून एक सांगितलं आहे बघा, की एनर्जी कशा पद्धतीने म्हणजे आपल्या शरीरामध्ये क्रिएट असते, किंवा ते सायन्स ऑफ एनर्जी आहे ती. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म्ड. म्हणजे ती ट्रान्सफर झाली पाहिजे, ती प्रवाहित झाली पाहिजे आणि ती वापरली गेली पाहिजे. जर वापरली गेली नाही तर बघा, आता जे शास्त्रज्ञ असतात ते शोध लावण्यासाठी त्या एनर्जीचा वापर ते वरती खालून वरती ती प्रवाहित होते आणि प्रवाहित झाल्यानंतर तिचा वापर योग्य पद्धतीने होतो. एखादा अभ्यासक आहे तर त्याच्या अभ्यासासाठी ते एनर्जी वापरली जाते. एखादा चित्रकार आहे तर चित्रकारासाठी, किंवा एखादा परीक्षक आहे, किंवा जो तो प्रत्येक व्यक्ती जो आहे ती जी निर्माण होणारी एनर्जी आहे ती वरच्या बाजूला खेचली जाऊन त्याची क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती होत असेल तर ती एनर्जी साठून राहणार नाही. पण जर नवनिर्मिती पण झाली नाही, ती खर्ची पण पडली नाही आणि ती तशीच साठून राहिली तर मग अशा व्यक्ती तयार होतात. आणि मग आपला असा प्रश्न असतो की लहान मुलगी आहे किंवा वयस्कर बाई आहे, स्त्री आहे, एक 70-80 वर्षाची आणि एक 4-5 2-4 वर्षाची मुलगी आहे. मग ह्यांच्याकडे बघून ह्या पुरुषांमध्ये किंवा ह्या व्यक्तीमध्ये ही भावना कशी काय निर्माण होते, ती उफाळून कशी काय येते? तर तसं नाही. तर त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जा साठून राहते मूलाधार चक्रामध्ये, आणि तिचा जर वापरच झाला नाही तर ती संपूर्ण शरीरभर पसरते आणि फक्त त्यांच्या डोक्यामध्ये विचार करण्याची क्षमता नाहीशी होते आणि फक्त ती एनर्जी बेचैन करते आणि फक्त त्याला मार्ग करून देणे, कोणत्याही मार्गाने असू दे त्याला वाट करून देणे एवढाच विचार त्याचा असतो त्या व्यक्तीचा. आणि मग ती लहान मुलगी असू दे, म्हातारी बाई असू दे, ती कुत्री प्राणी असू दे, मग ते आपलं वाट करून देऊन आपली ती एनर्जी निचरा करतात. मग असं जर घडत असेल, ह्या जर गोष्टी होत असतील तर मग अत्याचारी किंवा अन्याय करणारा व्यक्ती निर्माण होतो. आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे बघा, ही जी मूलाधार चक्रामध्ये जी पुनरुज्जीवनाची किंवा वासना जागृत करणारी जी शक्ती आहे, तर तिचं व्यवस्थितपणे काय म्हणतात त्याचा वापर होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांनी आपल्याला उपाय त्यावेळेस सांगून गेलेले आहेत, की आपण ध्यानधारणा केली पाहिजे. परत झालं तर व्यायाम केला पाहिजे, आसन केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. यामुळं त्या एनर्जीचा योग्य पद्धतीने वापर होईल. आज आपण पालक म्हणून अत्यंत जागृत असलं पाहिजे. आपलं मूल आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या हातात सतत मोबाईल असतो किंवा तो स्क्रीनसमोर असतो. त्यावेळेस तो त्या मोबाईलच्याद्वारे किंवा त्या स्क्रीनमधून तो काय बघतो आहे, कोणत्या गोष्टी तो पाहतो आहे, म्हणजे मनोरंजनात्मक गोष्टी असतील किंवा सुखासीन गोष्टी असतील, किंवा हे जे व्हिडिओ आहेत किंवा ह्या ज्या काही वेबसाईट आहेत ह्याच्यावरनं तो जे बघत आहे, मग ह्याचा जर तो फक्त काय चैन, विलास, आराम ह्या दृष्टिकोनातून तो बघत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये वाईट गोष्टी निर्माण होतील. तो म्हणजे वाईट वृत्तीचा तो होईल. आणि म्हणून आपण एक पालक म्हणून जागरूकतेने ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, की माझा मुलगा, माझी मुलगी वाईट मार्गाला तर लागली नाही ना. मग तिच्यात तिच्यात अशी काही एखादी एनर्जी तरी ॲक्टिव्ह झाली नाही ना, की ती माती खाईल किंवा ती अशी काहीतरी अत्याचारी व्यक्ती होईल. हे आपण पालक म्हणून त्याच्या बारीक हालचालीवरती बारीक लक्ष आपण ठेवलं पाहिजे आणि वेळीच त्या गोष्टी ज्या आहेत मुलांना चांगले संस्कार देऊन प्राणायाम, योगासन किंवा व्यायाम करून त्यांच्यामध्ये जी क्रिएटिव्हिटी आहे त्याला चालना दिली. त्याच्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे एनर्जेटिक ज्या गोष्टी आहेत त्याला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून योग्य पद्धतीने त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या, परिणाम सांगितले तर कदाचित असा जो अत्याचारी व्यक्ती आहे, बलात्कारी व्यक्ती आहे, तो जन्माला येणार नाही आणि आपण सतर्कतेने त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आज मी थांबते. धन्यवाद. स्वयंभव.